माझं नाव गौरी आहे आणि माझं वय 22 वर्षे आहे. मी नोकरीच्या शोधात शहरात आले होते. त्यावेळी माझ्या मित्राने विकासने मला त्याच्या घरी राहण्यासाठी आग्रह केला. त्याने मला आपल्या आईची काळजी घेण्यास सांगितले आणि स्वतः पुढील शिक्षणासाठी परदेशात निघून गेला. विकास परदेशात गेल्यानंतर त्याच्या आईचा माझ्याप्रती वागणूक हळूहळू बदलू लागली. त्या अनेकदा मला आपल्या खोलीत बोलावायच्या. एकदा तर त्यांनी खोटा बहाणा करून सांगितलं की त्यांना खूप भीती वाटत आहे आणि मला त्यांच्या खोलीत बोलावलं. त्या रात्री जेव्हा मी त्यांच्याजवळ झोपले होते, तेव्हा आंटींनी अचानक माझ्या डोक्यावर हात फिरवला आणि एका वेगळ्या अंदाजात बोलल्या, "गौरी, मला माहीत नव्हतं की तुमच्या वयाच्या मुली इतक्या मोठ्या आणि समजूतदार असतात. पण मी आधी सगळं सांगते. मी शहरात पोहोचल्यावर विकास मला स्टेशनवरून घेऊन आला आणि थेट आपल्या घरी नेलं. घरात प्रवेश करताच माझी नजर एका सुंदर स्त्रीवर पडली आणि मी तिला विकासची बहीण समजले. पण विकासने माझी चूक दुरुस्त केली. गौरी, ही माझी बहीण नाही, ही माझी आई आहे." आणि ते इतक्या तरुण आणि सुंदर दिसत होत्या की मी त्यांना बहीण समजणे स्वाभाविक होतं. त्या दिवशी विकासला भेटून मला खूप आनंद झाला. दुपारच्या जेवणानंतर मी निघायला लागले, कारण विकासने मला रोखलं. तो म्हणाला, कारण मला राहण्याची व्यवस्था करायची होती. पण विकासने मला रोखलं. तो म्हणाला, "गौरी, तू हॉस्टेल किंवा दुसरं काही शोधत आहेस, जेव्हा तुझं स्वतःचं घर आहे." मी म्हणाले, "पण हे माझं घर कसं?" तर तो म्हणाला, "तू मला माझ्या मित्रा इतक्या लवकर परका करून टाकलंस." अरे, मी शहरी असलो तरी मला मैत्री निभवायला येतं. बघ, या घरात मी आणि माझी आई राहतो. तू इथे आरामात जुळवून घेऊ शकतेस. वैसे आता मी पुढील शिक्षणासाठी काही वर्षांसाठी परदेशात जात आहे. त्यामुळे आईच्या काळजीसाठी तुला गरज असेल. माझ्या परदेशात गेल्यानंतर तूही माझ्यासारखं माझ्या आईची काळजी घे. विकासच्या या शब्दांनी माझं हृदय भरून आलं. त्याने मला परका समजलं नाही तर आपल्यासारखं मानलं. आंटींनीही त्याचं समर्थन करत म्हटलं, "हो गौरी, विकास बरोबर म्हणतो आहे. माझा विकास बेटा परदेशात गेला तर दुसरा बेटा माझ्याजवळ राहू शकत नाही का? भगवानाने तुला योग्य वेळी इथे पाठवलं आहे." याचा अर्थ भगवानाची हीच इच्छा होती की तू माझ्याबरोबर राहावेस. त्यांचा आग्रह इतका वाढला की मी नकार देऊ शकलो नाही. 2 दिवसांनी विकास परदेशात जाणार होता. घराची परिस्थिती लक्षात घेऊन मी लगेच नोकरी शोधली. 22 वर्षांच्या वयात पुढील शिक्षणाचा विचार मी सोडून दिला होता आणि पैसे कमवण्यासाठी नोकरी करायला सुरुवात केली. माझ्याकडे इतके पैसे नव्हते की मी पुढे शिक्षण घेऊ शकते. शहरात मला एक चांगली नोकरी मिळाली. विकासच्या जाण्यानंतर आंटी माझ्याशी अधिक जवळीक साधू लागल्या. एका रात्री आंटींनी आमच्यासाठी माझं आवडतं महाराष्ट्रीयन जेवण बनवलं होतं. त्या म्हणाल्या, "मी तुमच्या सोशल मीडियावरून तुमची काही आवड-नावड शोधून काढली आहे. तुम्ही तुमच्या बायोमध्ये लिहिलं आहे की तुम्हाला महाराष्ट्रीयन फूड खूप आवडतं." आंटी माझ्या आवडींची काळजी घ्यायला लागल्या होत्या. त्या रात्री जेवताना त्या माझ्याजवळ बसल्या. त्यांनी माझ्या ताटात एक रोटी ठेवली. जेवण संपल्यानंतर मी आंटींना मदत करायला लागले आणि डायनिंग टेबलवरून भांडी उचलायला लागले. माझं काम पाहून त्या म्हणाल्या, "तू खरोखरच परफेक्ट मुलगी आहेस. मी अनेकदा विकासच्या तोंडून तुझी प्रशंसा ऐकली आणि एकदा विकास भेटायला उत्सुक होते. तू आणि विकास यात खूप फरक आहे. तू आणि विकास यात खूप फरक आहे. विकास कधीही घराच्या कामात मदत करत नाही. उलट तो घराचा सामान इकडे-तिकडे पसरवण्यात एक्सपर्ट आहे." विकासच्या मजेदार किस्से ऐकून मी हसू लागले. हसत हसत आंटी अचानक शांत झाल्या. मला वाटलं की त्यांना विकासची आठवण आली असेल म्हणून मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हटलं, "आंटी, जर विकासची आठवण येत असेल तर मी त्याला फोन करतो. तुम्ही इतक्या उदास होऊ नका." तेव्हा आंटींनी माझ्या हातावर हात ठेवून सांगितलं, "विकास कायमचा प्रदेशात गेला नाही. मी आता त्याच्या आठवणीत शांत बसणार नाही." तर मी अचानक तुझ्या विचारात हरवले होते. पुढे त्या म्हणाल्या, "मी विचार करत होते की तू किती परफेक्ट आहेस. जर तू वारंवार मला अशा प्रकारे प्रभावित करत राहशील तर मग माझं काय होईल? तू मला वारंवार अशा प्रकारे प्रभावित करू नकोस, नाहीतर मग तुला सांभाळणं कठीण होईल." हे म्हणून आंटी माझ्या हातातून प्लेट घेऊन किचनमध्ये गेल्या. काही वेळ मी तिथेच एका जागी उभी राहिले. आंटीच्या शब्दांनी माझ्या मनात वेगळे विचार येऊ लागले. हळूहळू आंटींनी माझ्यासमोर आपली सुंदरता दाखवायला योगा करायची केली. त्या रोज सकाळी लवकर उठून योगा करायच्या. तेव्हा मला त्यांचा तरुण दिसण्याचा राज समजला. एक दिवशी आंटींनी मला ऑफिसमधून लवकर घरी बोलावलं, कारण त्यांना बाजारात शॉपिंगसाठी जायचं होती. त्या दिवशी मी दुपारी अर्धा दिवसाची रजा घेऊन घरी आले. घरी पोहोचल्यावर मी वारंवार घंटा वाजवली, पण आतून कोणताही आवाज येत नव्हता. कदाचित घंटा वाजत नव्हते. तेव्हा मी माझ्याकडे असलेल्या दुसऱ्या चावीने दरवाजाचा कुलूप उघडला आणि आत गेले. हॉलमध्ये मला कोणी दिसलं नाही. तेव्हा मला आंटीच्या खोलीतून पाण्याचा आवाज ऐकू आला.
मला वाटलं की कदाचित घराच्या एखाद्या खोलीतून पाणी चालू असेल. कोणाला माहिती किती वेळापासून पाणी वाया जात असेल. आणि आता आणखी पाणी वाया जाऊ नये म्हणून मी त्या पाण्याच्या आवाजाच्या दिशेने जायला सुरुवात केली. त्या पाण्याच्या आवाजाचा अंदाज घेत मी एका खोलीजवळ पोहोचले, जिथे बाथरूममधून पाण्याचा आवाज येत होता. मी दरवाजा उघडण्यासाठी हात पुढे केला, तेव्हा आतून दरवाजा उघडला होता. समोर मी आंटींना उभ्या पाहिल्या, ज्या पूर्णपणे भिजलेल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरून ओल्या केसांमधून पाण्याच्या छोट्या छोट्या धारा वाहत होत्या. त्यांचा तो मोहक रूप पाहून काही पलांसाठी मी तिथेच उभी राहिले आणि त्यांना एकटक पाहत राहिले. आंटीच्या त्या सुंदरतेत मी इतकी हरवले होते की मला होशच नव्हता. जेव्हा मला दरवाजा बंद होण्याचा आवाज ऐकू आला, तेव्हा मी होशात आले. मला समजलं की आंटींनी मला समोर पाहून पुन्हा बाथरूमच्या आत दरवाजा बंद केला होता. काही वेळानंतर आंटी हॉलमध्ये आल्या आणि मला म्हणाल्या, "गौरी, तू आलीस का? माझ्या खोलीत का आलीस? तुझ्या खोलीत पाणी येत नाही का?" तेव्हा मी आंटींना सांगितलं की मला त्यांचा आवाज ऐकू येत नव्हता म्हणून. मला वाटलं की त्या अजून घरी आल्या नाहीत. मला नळाच्या पाण्याचा आवाज ऐकू आला म्हणून मी त्यांच्या खोलीपर्यंत आले. आंटी म्हणाल्या, "ठीक आहे. काही वेळापूर्वी जे घडलं ते सगळं नजरेच्या चुकांमुळे घडलं. आज मी सँडल घरात दरवाजाजवळ ठेवली होती, म्हणून कदाचित तुला हे लक्षात आलं नसेल की मी घरातच आहे. जा, तूही फ्रेश हो. मी तयार होऊन येते." असं म्हणून आंटी आपल्या खोलीत गेल्या आणि मीही फ्रेश होण्यासाठी आपल्या खोलीत गेले. काही वेळानंतर आम्ही दोघी आमच्या खोलीतून तयार होऊन बाजारात जाण्यासाठी बाहेर आलो. आंटी खूप साध्या कपड्यांमध्ये तयार झाल्या होत्या, पण तरीही त्या खूप सुंदर दिसत होत्या. मला त्यांना पाहून असं वाटत होतं की पहिल्यांदाच मी एखाद्या स्त्रीची अशी सुंदरता पाहत आहे. त्यावेळीही मी वारंवार आंटीकडे पाहत होते. त्या माझ्याजवळ आल्या आणि माझ्या केसांमध्ये हात फिरवत म्हणाल्या, "गौरी, अरे तू वारंवार कोणत्या विचारात डुबलेली असतेस? चल आता लवकर कर." आंटीच्या शब्दांनी मी स्वतःला पुन्हा होशात आणलं आणि त्यांच्यासोबत बाजारासाठी निघाले. जसे की त्या गाडीवर माझ्या मागे बसल्या, तेव्हा त्यांनी आपले दोन्ही हात माझ्या खांद्यांवर ठेवले. बाजारात जिथे-जिथे त्यांना जायचं होतं, तिथे मी त्यांना घेऊन जात होते. तिथे मी घेऊ जात घरी परतल्यावर आंटींनी माझ्या चेहऱ्यावर हात सूट करतं, कारण तू खरोखरच तशीच आहेस. तू बिलकुल तशीच आहेस. तू बिलकुल परफेक्ट आहेस. तू बिलकुलही तक्रारीचा मौका दिला नाही. जिथे-जिथे मला जायचं होतं तिथे तू मला घेऊन गेली, ज्यामुळे माझी शॉपिंग लवकर संपली. नाहीतर तुझा मित्र विकास मला एका दुकानात सोडून देतो आणि बाकी जागी मला पायी जावं लागतं, तर तो गाडीत बसून राहतो आणि मला हर जागी गाडीवर बसवून नेलं, ज्यामुळे माझा खूप वेळ वाचला. यानंतर आंटींनी माझ्या पाठीवर थाप मारली आणि माझ्या गालांना प्रेमाने ओढलं. हे सगळं खूप सहजपणे घडलं, पण याचा माझ्या मनावर खोल प्रभाव पडू लागला होता. ज्या प्रकारे त्यांनी मला शाबाशी दिली त्याच विचारात मी हरवले होते. याच दरम्यान आंटी नवीन सूट घालून माझ्यासमोर उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, "यात मी कशी दिसत आहे?" मी म्हणाली, "यात तर तुम्ही खूप सुंदर दिसत आहात, पण ड्रेस थोडा ढिला आहे." माझं असं म्हणणं ऐकून आंटी म्हणाल्या, "कदाचित मागची रिबन मी बांधलीच नाही. गौरी, तू माझी थोडी मदत करशील का रिबन बांधण्यात?" जेव्हा मी रिबन बांधत होते, तेव्हा कपड्याच्या बाहेरील बाजूने ठीक होतं, पण मला त्यांना स्पर्श करावा लागत होता. मी एक शब्द न बोलता आंटींचं सगळं काम करत होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या ऑफिसला जाण्यासाठी तयार झाल्या, तेव्हा त्यांनी नवीन सूट घातला होता. जेव्हा त्या चांगल्या प्रकारे तयार होऊन आल्या, तेव्हा त्यांची सुंदरता आणखी जास्त निखरून आली होती. त्या दिवशी आंटींनी मला सांगितलं, "काल तू दुपारच्या वेळी माझ्यासाठी अर्ध्या दिवसाची रजा घेतली होती. वैसे आज सकाळचे काहीच अर्ध्या दिवसाची रजा घे आणि माझ्यासोबत ऑफिस चाल." आंटी मला आपल्या ऑफिसमध्ये का घेऊन जात होत्या, हे त्यांनी ठीकसे सांगितलं नाही. जेव्हा मी ऑफिसला पोहोचलो आणि त्यांच्या फ्लोअरवर एंट्री केली, तेव्हा त्यांनी माझा हात पकडला. आंटीचं हे विचित्र वागणं मला समजत नव्हतं. त्यांच्या ऑफिसमध्ये कर्मचारी आम्हाला वेगवेगळ्या नजरेने पाहत होते. आंटी दिसायला इतक्या वृद्धही नव्हत्या, पण त्या मला आपल्या ऑफिसमध्ये का घेऊन गेल्या होत्या, हे मला समजत नव्हतं. तर आपल्या बॉसच्या केबिनमध्येही घेऊन गेल्या. त्या मला फक्त आपल्या फ्लोअरवर नाही, तर आपल्या बॉसच्या केबिन नजरेने पाहिलं. आंटीने बॉसला माझी ओळख करून देत म्हटलं, "हे माझी गौरी आहे." असं म्हणून त्यांनी माझा परिचय दिला. बॉसला भेटल्यानंतर आंटी मला बाहेर घेऊन आल्या आणि मला तिथून जाण्यास सांगितलं. आंटीच्या ऑफिसमध्ये मी त्यांना कोणताही प्रश्न विचारू शकलो नाही. जेव्हा संध्याकाळी घरी आल्या, तेव्हा आंटीचं वागणं थोडं विचित्र होतं. घरी येताच आंटींनी मला गळ्यात घेतलं आणि म्हटलं, "आज तू माझ्यासोबत ऑफिसमध्ये येऊन माझी खूप मोठी मदत केली." आंटी माझ्याशी बोलत असताना अचानक जोरदार विजा चमकली, ज्याच्या आवाजाने आंटी घाबरल्या आणि त्यांनी मला गळ्यात घेतलं.
त्यावेळी त्यांची ती गळ्यात खेळण्याची भावना काही वेगळीच होती. जेव्हा विजेचा आवाज बंद झाला तेव्हा आंटी माझ्यापासून दूर गेल्या पण जाताना माझ्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाल्या, "चांगलं झालं की तू लवकर घरी आलीस. बघ ना, तुझ्या येण्याच्या काही वेळानंतरच इतका जोरदार पाऊस सुरू झाला आहे." आंटी माझी खूप जास्त काळजी करायला लागल्या होत्या आणि तिची ही काळजी मला चांगली वाटायला लागली होती. पण त्याचबरोबर मला त्यांच्यावर काही शंका येत होती. त्यावेळी आंटी दरवाजाजवळ उभ्या राहून उत्सुकतेने पाऊस पाहत होत्या, पण बाहेर जाण्यास घाबरत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरून मला साफ दिसत होतं की त्या पावसात भिजायला आवडत होत्या. तेव्हा मी त्यांचा हात धरला आणि त्यांना बाहेर कंपाऊंडमध्ये घेऊन गेले. आंटी पावसात भिजण्यास घाबरत होत्या. पण मी त्यांचा हात धरून त्यांना पावसाचा आनंद घ्यायला सांगितला. पावसाचा आनंद घेताना त्यांच्या चेहऱ्यावर जी खुशी होती ती पाहून मी खूप खुश होत होते. आंटीच्याबद्दल माझ्या मनात कोणत्या भावना येत आहेत हे मलाही समजत नव्हतं. आंटी जणू एखाद्या चित्रपटासारख्या पावसात मस्ती करत भिजत होत्या. त्या पावसात आनंद करताना वारंवार माझ्या आजूबाजूला फिरत होत्या आणि माझा हात धरून नाचण्याचा प्रयत्न करत होत्या. तेव्हा आंटींनी मला सांगितलं, "गौरी, तू खरोखरच वेगळी आहेस. आज तुझ्यासोबत पावसात भिजताना मला असं वाटतंय की मी एखाद्या चित्रपटातील नायिका आहे आणि तू माझी विश्वासू साथीदार आहेस." आंटींनी हे सगळे शब्द खूप सहजतेने सांगितले, पण माझ्या मनावर याचा प्रभाव काही वेगळ्याच प्रकारचा होऊ लागला होता. घरात शिरताच आंटींनी माझ्यासाठी टॉवेल घेऊन आल्या आणि आपल्या हातांनी माझे केस पुसायला लागल्या. तेव्हा आमच्या नजरा भेटल्या आणि आंटी मला खूप प्रेमाने पाहत होत्या. आंटी म्हणाल्या, "गौरी, ज्या प्रकारे तू माझ्याशी बोलतेस तसं विकासने कधी केलं नाही. तो तर नेहमी आपल्या शिक्षणात व्यस्त राहायचा." त्या बोलत असताना मी त्यांना विचारलं, "आंटी, तुम्ही आपल्या बॉसला माझी ओळख माझी गौरी म्हणून का करून दिली? याचा अर्थ काय आहे?" हे ऐकताच आंटी एकदम चौकल्या आणि तिथून चालून गेल्या. पण रात्री झोपण्याच्या वेळी आंटीने मला आपल्या खोलीत बोलावलं. त्या म्हणाल्या, "आज मला खूप भीती वाटत आहे. तू आज माझ्या खोलीत झोपशील का?" मदतीच्या स्वरूपात मी आंटीच्या खोलीत झोपण्यास तयार झाले. त्या रात्री आंटीच्या खोलीत झोपताना मला वारंवार असं वाटत होतं की कोणीतरी आमच्या खोलीची गुप्तहेर करत आहे. माझ्या नजरा कधी दरवाजाकडे तर कधी खिडकीकडे जात होत्या. झोपण्यापूर्वी मी आंटीकडे पाहिलं तर त्या मला पाहत होत्या. आंटी म्हणाल्या, "गौरी, तू अजून झोपली नाहीस." मी उत्तर दिलं, "मला असं वाटतंय की कोणीतरी या खोलीची गुप्तहेर करत आहे." यावर आंटींनी सांगितलं, "मलाही तेव्हापासून असंच वाटत आहे म्हणून मीही झोपू शकले नाही. कदाचित हे आमचं भ्रम असेल." हे म्हणून आंटींनी माझ्यावर हात ठेवून झोपण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर अचानक खोलीची लाईट चालू झाली आणि कोणीतरी "आई" अशी आवाज केला. या आवाजाने माझी आणि आंटीची झोप उडाली. उठून पाहिलं तर विकास समोर उभा होता. तो आम्हाला पाहत होता आणि आपल्या आईला म्हणाला, "आई, तू हे काय करत आहेस?" "गौरी माझी मित्र आहे. अशा प्रकारच्या गोष्टी तुला शोभत नाहीत. मला तर आता तुला आई म्हणायलाही शर्म येत आहे." मी विकासला म्हणाले, "विकास, तू व्यर्थ असं मोज सोच." आंटींना भीती वाटत होती म्हणून त्यांनी मला आपल्या खोलीत झोपण्यासाठी बोलवलं होतं. पण ज्या प्रकारे आंटींनी माझ्यावर हात ठेवला होता, त्याला पाहून कोणालाही गैरसमज होऊ शकतो. विकास आपल्या आईवर अनुचित आरोप करायला लागला. त्याला ऐकून असं वाटत होतं की तो अचानक घरी आला नव्हता, तर हे त्याचं काही प्लॅन होतं. मी विकासला म्हणाले, "विकास, या छोट्या गोष्टीवर तू आंटीवर असे आरोप कसे लावू शकतोस? तू नक्कीच दुसऱ्या एखाद्या रागाचा उद्रेक करत आहेस. आणि मला हे सांग, तू तर परदेशात गेला होतास, मग अचानक घरी कसा आलास?" यावर विकास म्हणाला, "मी परदेशात जाऊ शकलो नाही. कारण माझ्या आईकडे इतके पैसे नव्हते. आईकडून पैशाची व्यवस्था होऊ शकली नाही म्हणून मी आईला हे सांगितलं नव्हतं की मी काकांकडे गेलो होतो. मी आईला त्या दिवशी जेव्हा मी काकांकडे पैसे घ्यायला गेलो, तेव्हा त्यांनी मला आईबद्दल काही गोष्टी सांगितल्या, ज्याकडे मी आधी लक्ष दिलं नव्हतं. माझ्या काकांनी मला सांगितलं की त्यांनी अनेकदा तुझ्या आईला कोणत्यातरी अनोळखी माणसासोबत फिरताना पाहिलं आहे. मी त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवला, कारण त्यांच्या म्हणण्यावर शंका घेण्याचं कोणतंही कारण नव्हतं. माझ्या वडिलांच्या नसतानाही आई इतकी सजधज करून राहायची. पण हे कोणासाठी याकडे मी कधी लक्ष दिलं नव्हतं. त्या दिवशी काकांनी माझ्या डोळ्यातील पडदा दूर केला. तेव्हा मी प्लॅन केला की मी आईवर नजर ठेवणार. त्या दरम्यान तूही शहरात येणार होतीस. माझ्या प्लॅननुसार मी सांगितलं की मी परदेशात जात आहे आणि तुझ्याकडून आईबरोबर राहण्याची जिद्द केली. मला माहीत होतं की माझ्या आईचा वाईट प्रभाव तुझ्यावरही पडू लागेल. तुझ्या आणि आईच्यामध्ये जे चालत होतं ते मला समजलं. गौरी, मी तुला यासाठी दोषी मानत नाही. खरी चूक माझ्या आईची आहे. तिची नियत खराब आहे. तू तर फक्त तिच्या शब्दात आली असशील. जेव्हा विकास शांत झाला तेव्हा मी त्याला म्हणाले, "तू आपल्या आईवर आरोप लावला. आता खुश झालास.
आता बोल, आणखी काही बाकी आहे का? बाकी असेल तर तेही सांग, कारण पुढे तुला बोलण्याची संधी मिळणार नाही. मग मी म्हणाली, विकास, तू आमच्यावर नजर ठेवली, पण जे तुला पाहायला हवं होतं ते तू पाहिलंच नाही. आंटींनी मला आपल्या ऑफिसमध्ये त्यामुळे नेलं होतं, कारण त्यांचा नवीन बॉस त्यांच्यावर नजर ठेवत होता आणि त्यांच्यासमोर हे दाखवायचं होतं की ती एकटी नाही आहे. तिच्यासोबत तिची मुलगीसारखी कोणीतरी आहे. बॉसला मुलीचा भीती दाखवण्यासाठी तिने मला ऑफिसमध्ये नेलं होतं. आणि अजूनही जेव्हा ती माझ्यावर हात ठेवून झोपली होती, तेव्हा असं, कारण की ती माझ्या आणि तुझ्यात काही फरक करत नाही. जर तू दुसऱ्यांच्या शब्दांऐवजी आपल्या आईला समजून घेण्याचा प्रयत्न केला असता, तर तुझ्या तोंडून आईबद्दल असे अपशब्द बाहेर पडले नसते. काही दिवसात मला हेही समजलं की आंटी घरात राहत असतानाही एकट्या होत्या. त्यांचा तरुण बेटा त्यांच्यासोबत असतानाही त्यांनी तुझ्यामुळे दुसरं लग्न केलं नाही. त्या तुझ्यासाठी जगत होत्या. पण जेव्हा तुझ्यावर आईची काळजी घेण्याची जबाबदारी आली, तेव्हा तू आईकडे लक्ष देण्याऐवजी स्वतःच्या जगात हरवलास आणि लोकांच्या शब्दांवर विश्वास ठेवून आईवर अविश्वास दर्शवलास. मी बोलत असताना आंटीने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हटलं, गौरी, तुझ्याकडे जी समजूतदारी आहे ती कदाचित विकासमध्ये नाही. कारण मी त्याला कधीही कोणत्याही गोष्टीसाठी मेहनत करायला दिली नाही. मी त्याला प्रत्येक गोष्ट वेळेवर दिली. पण आज माझ्या बेट्याने माझ्या प्रेमाचा बदला माझ्यावर अविश्वास करून दिला. तुझ्या काकांनी तुला माझ्या विरुद्ध भडकवलं, जेणेकरून आमच्यात अंतर पडेल. काकांकडे मदत मागण्यापूर्वी मी तुझ्या काकांकडे तुझ्या वडिलांच्या मालमत्तेचा हिस्सा मागायला गेले होते. पण त्यांनी मला काहीही देण्यास नकार दिला. तेव्हा मी त्यांना धमकी दिली की मी त्यांना कोर्टात खेचून घेईन. जे मी तुझ्या काकांकडे तुझ्या हक्कासाठी गेले होते, ते फक्त तुझ्यासाठी होतं, कारण मी तुझ्या खुशी मारायला नको होत्या. मलाही तुला मोठ्या शहरात शिक्षणासाठी पाठवायचं होतं, पण मला माहीत नव्हतं की तू इतक्या लवकर दुसऱ्यांच्या शब्दात येशील. आज तू आपल्या आईच्या प्रेमाचा हा सिला दिला बेटा, असं म्हणून आंटी रडायला लागल्या. आंटीच्या शब्दांनी विकासची समजूत परत आली. तू दुसऱ्यांच्या शब्दात येऊन आपल्या आईवर विश्वास ठेवत नव्हतास. आणि त्याने आंटी आणि माझ्यावरही चुकीचा शक केला होता. जेव्हा त्याने रडत रडत आंटीकडे माफी मागितली, ती एक आई होती म्हणून तिने ताबडतोब आपल्या बेट्याला माफ केलं. माफी मागल्यानंतर विकासने मला आपल्या घरात राहण्यासाठी आग्रह करायला सुरुवात केली. पण आता मी तिथे राहू शकत नव्हते. कारण त्या आई-बेट्यांना आपल्या नात्यात सुधारणा करण्यासाठी वेळ हवा होता. विकासला आपल्या आईची प्रामाणिकता आणि तिच्यासाठी केलेला संघर्ष पाहण्याची गरज होती. कारण त्याला आपल्या आईच्या मेहनतीची कोणतीही समज नव्हती. मी लहानपणापासून आपल्या घराची गरिबी पाहिली होती आणि तेव्हापासून मी छोटी-मोठी कामे करत आले होते. आजकाल माता-पिता आपल्या मुलांची सर्व इच्छा ताबडतोब पूर्ण करतात आणि मुले त्याची सवय लावून घेतात. जर कधी माता-पिता मुलांची एखादी इच्छा पूर्ण करू शकत नाहीत, तर मुले ताबडतोब नाराज होतात आणि त्यांना वाईट शब्द बोलायला लागतात. अशाच प्रकारच्या परिस्थिती टाळण्यासाठी नेहमी मुलांना सर्व इच्छा पूर्ण करू नयेत. कधी-कधी त्यांना नाही हा शब्दही अनुभवायला द्यावा. मुलांना हे समजावं की माता-पिता दिवस-रात्र त्यांच्यासाठी किती मेहनत करतात. तेव्हाच त्यांना नातं, प्रेम आणि पैशाची खरी किंमत समजेल. मला वाटतं की हाच खरा धडा होता, जो मला या अनुभवातून मिळाला. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.